काय मालक टेन्शन मध्ये दिसताय? कसलं टेन्शन? टेन्शन नाही हो, श्रेयाशी जरा बोलत होतो. हा, इमोशनल झाली बिचारी. तिच्या आईच्या वाढदिवसानंतर ती थोडीशी हळवी होते. लहान पोर आहे बिचारी, साहजिक आहे, तिला आईची आठवण येणारच. हो ना. नाही पण आत्ता जरा वेगळंच कारण आहे. ती म्हणाली की मी तिच्या आईचा वाढदिवस साजरा करायला गेलो आणि मी सौरभच्या उपकाराखाली दबून गेलो. त्यामुळे तिला आता पुढच्या वर्षी तिच्या आईचा वाढदिवस साजराच करायचा नाही. तिला ना तुम्हाला कोणी बोललेलं आवडत नाही. तुम्हाला ती मोठा भाऊ मानते. मी तिचा पॉझिटिव्हनेस समजू शकतो. नाही पण तिचं आत्ताचं हे सगळं बोलणं ऐकून ना मला जरा भीतीच वाटते. असली म्हणजे मी तिचा मोठा भाऊ आहे का ती माझी मोठी बहीण आहे? कसं समजवायचं तिला? मला तुम्ही तिला छान सांभाळता. एका मुलीचा बाप आहे मी, त्यामुळे तुम्हाला हक्काने सांगू शकतो. काका, मला ना या गोष्टीचं जाम आश्चर्य वाटतं की एखादी छोटी मुलगी माझ्यावर इतकी इमोशनली कशी काय डिपेंडेंट असू शकते. म्हणजे माझ्या काही चुकांमुळे ती आता असं ठरवते की तिच्या आईचा वाढदिवस पुढच्या वर्षीपासून साजराच करायचा नाही. कौतुक वाटतं, खूप कौतुक वाटतं. रादर मला ना भीती वाटते या गोष्टीची की इतक्या लहान वयात तिला इतकी समज आहे. तिला ना या सगळ्यातनं लवकरात लवकर आपण बाहेर काढलं पाहिजे, नाही तर मी यापुढे तिला कधी हर्ट केलं ना तर ती. मालक, तुम्ही एवढा निगेटिव्ह विचार का करताय? इथून पुढे प्रत्येक वर्षी रामाश्रयावर आपण श्रेयाच्या आईचा वाढदिवस अशाच साधेपणाने साजरा करणार आणि तेव्हा मी तुमच्या सोबत असणार. मालक, गृहीत धरून चाला, मी तुमच्या पाठीशी आहे. म्हणजे मी शांत आहे, आंधळा नाहीये. श्रेयाचं म्हणणं बरोबर आहे. आपण कोणाला का म्हणून संधी द्यायची? आपल्याला काही सुनवायची, कारण नसताना उपकार करू द्यायची? हा, सौरभशी बोला, हीच वेळ आहे. वेळ दौडू नका. काका, नाही नाही, ती वेळ अजून नाही आली. अहो, आय एम ॲट झिरो नाव. मी आता शून्यावर आहे आणि फायनान्शियली म्हणाल ना तर मी तर निगेटिव्ह मध्ये आहे. रामाश्रयवरती हे एवढं मोठं कर्ज आहे. मी ना असा सगळ्या बाजूने असा पिचला गेलोय. हा, जर सिच्युएशनच काही वेगळी असती तर मात्र माझी आजी तुमच्या समोर बसली असती आणि तिनं लग्नाची बोलणी केली असती. अरे वा, म्हणजे तुम्हाला वकिलाची भाषा समजायला लागली तर? काका, तुम्ही पण ना, आता आयुष्यभर एका वकिलाबरोबर राहायचंय म्हटल्यानंतर थोडी तयारी करायला हवी ना. आता करा, तयारी करा. पण खूप उशीर झाला आता. चला. चला चला चला. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना. प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते? सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग
काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.